सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या तब्येतीमध्ये काही मोसमी विकार उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. जोडीदाराकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये जर तुम्ही जोखीम घेतली तर तुम्हाला चांगला नफा होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचं नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमची सगळी कामं वेळेवरती पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरदार लोकांचे अधिकाऱ्यांशी काही मतभेद होतील. तुम्ही घेतलेले निर्णय हे कुटुंबासाठी आनंद आणि शांतीचे कारक बनतील. नोकरीबाबत काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा तुम्हाला आदर हा करावा लागेल. आज तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य देखील मिळेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा राहील. काही विकार तुम्हाला संध्याकाळी उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये कुठलाही व्यवसाय जर तुम्ही केला असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. घरातील कामं पूर्ण करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल. आज तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमच्या सहकार्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नुकसानीमुळे तुम्ही त्रस्त राहाल. अनुभवी सदस्यांचा तुम्ही सल्ला घ्या. वरिष्ठांच्या मदतीनं तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळेल. व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करून तुम्ही लाभ मिळवू शकाल. दैनंदिन कामकाजापासून तुम्ही दूर राहा. काही नवीन कामामध्ये तुम्ही आज हात आजमावू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सगळी कामं पूर्ण होतील. तुम्हाला आज अनेक लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबामध्ये आनंद आणि शांती टिकून राहील. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही आनंद घ्याल. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. नोकरीमध्ये महिला मित्राच्या मदतीनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या कोणत्याही गोंधळामध्ये तुम्ही आज अडकू नका. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेणं तुम्ही थांबवू शकता. एखाद्याकडनं आज तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला समस्या येण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. अधिकाऱ्यांच्या मनामध्ये तुमची जागा निर्माण होईल. आज तुम्ही पैसे स्वतःहून खर्च कराल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये सुखसोयी आणि मनोरंजनासाठी पैसे तुम्ही खर्च कराल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते. वडिलांसोबत तुम्ही एका धार्मिक स्थळी जाल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल, परंतु तुमच्या जवळच्या माणसाकडनं तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे
दिवसभर काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्ही थोडं सावध राहणं गरजेचं आहे. तुमची जुनी रखडलेली कामं तुम्ही आज पूर्ण करू शकाल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक योजना तुमच्या यशस्वी होतील. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. घर आणि ऑफिसमध्ये तुमचं काम पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वाईट वातावरणामुळे सहकारी तुमच्यावरती नाराज होतील. व्यवसायामध्ये एखाद्याच्या प्रभावाखाली घेतलेला निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये अडचणीमध्ये आणू शकतो. आज तुमचं कुठलं तरी महत्त्वाचं काम जर असेल तर तुम्ही ते पुढे ढकलू नका. आज संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी साखर आणि लोणीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त जाईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी तुम्ही स्वतःहून वेळ काढाल. तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम जर असेल तर तुम्ही ते आज पुढे ढकलू शकता. तुमच्या नातेवाईकांच्या घरी तुम्ही जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील आणि स्पर्धेमध्ये देखील यश मिळेल. आज तुमचा मनसुबा यशस्वी होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादी मोठी डील फायनल होण्याची दाट शक्यता आहे, परंतु ती डील फायनल करताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घेणं मात्र अवश्य राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सृजनात्मक कार्यामध्ये जास्त रस असेल. स्वभावातील खेळकरपणामुळे लोक तुमच्यावरती आनंदी राहतील. आज तुमचं शौर्य वाढेल. प्रिय असलेल्या गोष्टी तुम्ही आज कराल. कुठलंही काम करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचं ऐकून तुम्हाला वाईट वाटेल आणि नात्यामध्ये देखील तुमच्या दुरावा येऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही नवीन योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. तुम्ही आज पुढे जाण्यास देखील सक्षम असाल. मनामध्ये कोणतीही कल्पना आली तरी तुम्ही त्याचा पाठपुरावा करू शकता. शत्रू तुमचा फायदा घेतील आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक खर्च वाढल्यानं काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. भविष्यामध्ये काही अडचणींचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये एखादा करार केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.